नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर प्रत्येक नवीन दिवस आपल्यासोबत एक वेगवेगळे चॅलेंजेस आणि त्या चॅलेंजेसना सामोरे जाण्यासाठी त्याचे सॉल्युशनसुद्धा सोबतच घेऊन आलेला असतो। तर माझ्या सकाळची सुरुवात नेहमीच घर आवरण्यापासून होते, कारण सकाळ सकाळी घर आवरलं की घरामध्ये छान असं सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि त्यामुळं पुढची सगळी कामं करण्यासाठी आपल्याला सोपं जातं। तर मोस्टली घराची साफसफाई करण्याची जबाबदारी म्हणजे अगदी 80-90% म्हणलात तरी चालेल आमच्या आहोंकडे असते। बट आज स्पेशली मला व्लॉग शूट करायचा होता, तर त्यामुळे ही जबाबदारी होती तर ती आज मी घेतली। आणि त्यानंतर मग दुपारची वेळ आहे, हे दुपारचं रेकॉर्डिंग आहे। दुपारी गिरीच्या राशी दोघी पण झोपल्या आणि मला थोडासा छान वेळ मिळाला। आणि बरेच दिवस हे जे ग्रास आहे तर ते आता पावसाळा चालू होता त्यामुळे बरेच दिवस ठेवून होतं आणि आज म्हटलं छान याला आता व्यवस्थित ऑर्गनाइज करूयात बाल्कनी, कारण ही बाल्कनी खूप हवेशीर आहे, खूप छान हवा येते आणि इथं बसून मला काम करायला प्रचंड आवडते। तर काही कटिंग्स आणले होते, जास्वंदीचे कटिंग्स आहेत हे आणि खूप छान फुललेत। तर हे कुंडीमध्ये आता लावलंय आणि थोड्या दिवसांनी जर ते वाढलं की आपण त्याला पुन्हा खाली जमिनीमध्ये शिफ्ट करणार। तर हे माझ्याकडे जुने काही स्नेक प्लांट्स होते आणि हे आहेत जास्वंदीचे कटिंग्स, वेगवेगळे कलर आहेत, याच्यामध्ये व्हाईट कलर आहे, पिंक आहे, ऑरेंज कलर आहे। तर वेगवेगळ्या कलरचे जास्वंदीचे सगळे कटिंग्स हे जास्वंदीचे आहेत, कारण सकाळी जास्वंदीचं झाड असेल तर सकाळी खूप छान छान फुलं येतात आणि ती फुलं जी आहेत तर ते आपण देवपूजेसाठी वापरू शकतो। सोबतच ही फुलं जी आहेत मोठी मोठी असतात आणि अगदी आकर्षक कलर असतात याचे, त्यामुळे दिसायला सुद्धा छान दिसतात। तर ग्रीन ग्रास मी फक्त हाफच घालते, अर्धा जो राहिलेला आहे तर तो मी आहोंना सांगणार आहे, कारण ते पुन्हा तिथून उचलायला खूप जड जातं ते। तर हे आहे कोरफडीचं झाड आणि कोरफडीच्या झाडाला छान असं फूल आलंय। तर मला वाटतं मी पहिल्यांदाच बघितलं की कोरफडीला असं फूल येतंय, मला नव्हतं माहिती की असं फूल येतं आहे। तर हे कोरफडीच्या बरोबर बुंद्यातून मध्य भागातून जे आहे तर ते फूल आलेलं आहे, खूप छान फुलले आहे कोरफड। तर इथे तुम्हाला दिसतंय की बाल्कनी किती हवेशीर आहे, दोन साईडला ओपन आहे आणि वरती टेरेस आहे, त्यामुळे छान खेळती हवा येते आणि इथून स्पेशली काम करायला मला खूप जास्त आवडतं। कारण इथं मी बसले ना की छान छान पॉझिटिव्ह विचार येतात, सोबतच जे मी काम करते तर त्याच्यामध्ये माझी प्रोडक्टिव्हिटी जी आहे कामाची तर ती वाढते। तर मोस्टली इथं बसून असं शांत काम करायला कधी मिळत नाही मला दोन मुलींमुळं, बट जेव्हा मला कधी वेळ मिळतो तर तो मी अशा प्रकारे युटिलाइज करतो आणि आय थिंक दिवसातून साधारण अर्धा पाऊण तास तरी मला असा मिळतो, ज्यावेळी दोघी पण झोपलेल्या असतात दुपारी तर इथे मी निवांत बसते। कधी कधी माझे लेक्चर्स असतात तर ते पण मी इथून घेते, फक्त थोडासा बाहेरचा आवाज येतो बाल्कनीमध्ये त्यामुळे मी मोस्टली अवॉइड करते। पण कोणती तरी स्किल शिकायची असेल, काहीतरी नवीन मला अभ्यास करायचा असेल तर मी नक्कीच इथं बसते, कारण खूप छान पॉझिटिव्ह वाइब्स येतात एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी। तर मी आज काय करते, मी लॅपटॉप आणि बुक घेऊन काय करते हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर मी थोडेसे यूट्यूबचे टायटल्स जे आहेत तर ते सर्च करते की या चॅनलवरती अजून कोणते कोणते व्हिडिओज आपण बनवू शकतो जे वर्किंग मॉमसाठी असतील किंवा हाऊसवाईफसाठी असतील, खूप युजफुल असतील, सो दॅट त्यांच्यासाठी त्यांचा जो टाईम आहे तर तो प्रॉपर वेने युटिलाइज करता येईल, टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करता येईल आणि एक प्रोडक्टिव्ह दिवस त्यांचा प्रत्येकाचा जो आहे तर तो बनू शकेल। तर त्यासाठी थोडीशी मी वेगवेगळे स्क्रिप्ट्स जे आहेत तर ते अभ्यास करत होते आणि लिहून काढत होते। तर क्लासमुळं माझं बऱ्याच महिलांसोबत, स्पेशली ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या महिलांसोबत माझं बोलणं होतं आणि प्रत्येक स्त्रीचा, प्रत्येक लेडीजचा एक प्रश्न असतो की वेळ मिळत नाही आहे। तर मला त्या सगळ्या लेडीजना सांगायचं ज्यांना वेळ मिळत नाही आहे, तर वेळ कोणालाच मिळत नसतो, प्रत्येकाला वेळ आपला आपला मॅनेज करायचा असतो आणि स्वतःसाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी वेळ जो आहे तर तो काढायचा असतो। तर प्रत्येक गोष्ट आय थिंक मला असं वाटतं की जर आपण प्रत्येक गोष्टीचं ऑर्गनायझेशन केलं, प्लॅनिंग केलं तर स्वतःसाठी आपण नक्की दिवसातून एक अर्धा तास का होईना पण आपण चांगलं फ्युचर किंवा चांगली लाईफ घडवण्यासाठी काढू शकतो। आणि हा जो वेळ आहे तो तुम्ही तुमच्या कुठल्याही आवडत्या छंदासाठी, जसं की तुम्हाला एखादी बुक वाचायला आवडत असेल किंवा तुम्हाला मेडिटेशन, योगा करायला आवडत असेल, अगदी छान गार्डनमध्ये फिरायला जायला आवडत असेल, तर तुम्ही स्वतःसाठी जो वेळ आहे तर तो काढला पाहिजे। मला वाटतं की स्वतःसाठी एक कप चहा पिताना सुद्धा जो आपण वेळ स्वतःसाठी युटिलाइज करतो किंवा घेतो शांत निवांत चहा पिताना, तर तो सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा असतो, आपल्याला रिफ्रेश करण्यासाठी, रिस्टार्ट करण्यासाठी।
कारण पूर्ण दिवसभरामध्ये सगळ्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळता वेगवेगळे रोल्स सांभाळता आपल्याला खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस आलेला असतोय आणि तो स्ट्रेस कुठेतरी रिलीज करायचा असेल, नवीन रिस्टार्ट करायचं असेल तर आपल्याला स्वतःसाठी वेळ काढणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. तर मी कुठेही काम करत असले तरी माझ्यासोबत पाण्याची जी बाटली असते तर ती कायम असते, कारण थोड्या गॅपने मी पाणी कंटिन्युअसली पीत असते, कारण ते आपल्या आरोग्यासाठी, आपल्या फिजिकल फिटनेससाठी खूप जास्त बेनिफिशियल असते. फक्त अवॉइड करा की तुम्ही प्लास्टिकची बॉटल जी आहे तर ती यूज करत नाही आहे, तर थोड्या अंतराने का होईना तर पाणी जरूर प्या. दिवसातून ॲटलिस्ट 3 ते 4 लिटर पाणी जे आहे तर ते आपण पिलं पाहिजे. तर लास्ट टाईम मी व्लॉग होता तर तो 11 वाजता सकाळी अपलोड केला होता. तर माझ्या एका सबस्क्रायबरनी मला सांगितलं की व्लॉग जो आहे तर तू सकाळी 9 वाजता पोस्ट कर, म्हणजे सकाळी तुझे व्लॉग बघितले की आम्हाला मोटिवेशन येतं. तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की व्लॉग मी कोणत्या टाईमला पोस्ट करू, सो दॅट मला पण एक आयडिया येईल की तुम्ही कोणत्या टाईमला फ्री असताय किंवा कोणत्या टाईमला तुम्हाला माझे व्लॉग्स जे आहेत तर ते बघायला आवडतील. आणि असेच नवीन व्लॉग्स वेगवेगळ्या विषयांवरती बघण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत आपलं जे चॅनल आहे तर ते शेअर करा. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये नवीन चॅलेंजेससोबत. तर माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि छोटंसं गार्डनचं मेकओव्हर मी कसा केला तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर कमेंट व्लॉग्समध्ये आपली जी बाल्कनी आहे, आपला जो गार्डन आहे तर तो मी छान असा मेकओव्हर करणार आहे. तर व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलसोबत कनेक्टेड राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. स्टे ट्यून्ड.